आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। सारंग, ऐक ना, तू आईसमोर मला तुझा विषय का नाही काढू दिला? अरे तू आणि सावली जाऊन या ना यार। नीले बघ, राजकुमार दादामुळे ना सगळेच अस्वस्थ आहेत, आई सुद्धा। आता या कॉन्फरन्सला मी गेलो नाही ना, उगाच आईला वाईट वाटेल, पण राहू दे, नंतर बघू। ऐक ऐक ऐक, राजकुमार दादा, मी आमची लग्न झाली होती ना तेव्हा आम्ही महिनाभर फिरायला गेलो होतो बाहेर, तेही बिझनेसचा विचार न करता। तू 15 दिवस सोड, आठवडाभर तरी बाहेर फिरायला जाऊ शकतो ना? नीला, एक माझं आता नको, नंतर करू आपण। सारंग यार, ऐक, नंतर अरे राहू दे, सोड। मॉम, काय मला एक गोष्ट सुचवायची होती तुला। मग ऍक्च्युली मला पण एक गोष्ट सुचवायची होती। दोघांनाही काहीतरी सुचवायचंय का काहीतरी ठरवून सांगताय? हा, नाही मॉम, म्हणजे नाही मॉम, ठरवलं नाहीये, पण माझं असं म्हणणं आहे की लगेच सारंगवर इतक्या मोठ्या कॉन्फरन्सची रिस्पॉन्सिबिलिटी टाकण्यापेक्षा तुम्ही स्वतः का नाही जात? बेस्ट आहे आयडिया ही मॉम। अरे हो, पण मला शक्य नाहीये, कारण काही परदेशातले इन्व्हेस्टर्स येत आहेत, त्यांच्याबरोबर मीटिंग्स लाईन्ड अप आहेत। इनफॅक्ट पुढला सगळा आठवडा माझा त्याच्यातच जाणार आहे, आणि मला जरी शक्य असतं तरी सुद्धा मी गेले नसते, कारण माझ्या मुलांवरती पूर्ण विश्वास आहे। नील, तुला काय सांगायचं होतं? हां, तर मॉम, जिथे आपलं कॉन्फरन्स होणार आहे त्या ठिकाणी आपल्या कुलदेवतेचं मंदिर आहे। नील, ए थांब थांब, त्याला बोलू दे, बोल। हा, तर माझं असं म्हणणं होतं की सारंग आणि सावलीचं नवीन लग्न झालंय, तर आपल्या कुलदेवतेच्या दर्शनाला गेले असते तर बरं झालं असतं। म्हणजे कॉन्फरन्स पण झाली असती, दर्शन पण झालं असतं, आणि हनीमून पण। काय हा म्हणजे नीलचं म्हणणं बरोबरच आहे, कारण आता लग्नानंतर आपण सागर संगीत घरामध्ये गोंधळ घातला, पूजा केली, आता फक्त कुलदैवताचं दर्शन तेवढंच राहिलंय, तेही होऊन जाईल ना। नाही, मला त्याची गरज वाटत नाही। आई, मला वाटतं ही चांगली आयडिया आहे, तुम्ही होकार द्यायला हवा। अमृता, प्लीज प्लीज अमृता, प्लीज। सारंग, सारंग, हा आई, तुझ्याशी बोलतेय मी। माझं डिसिजन फायनल आहे। मी तेच बोललो होतो नीलला, आई टेन्शन नको घेऊ, मी जातो। तेच सांगतेय, तू आणि ही मुलगी दोघांनी एकत्र जायचंय। आणि येताना आपल्या देवाचं दर्शन सुद्धा घेऊन या। अगं नाही ग, तुला तसं वाटतंय, पण रियालिटी वेगळीच आहे। लग्न झाल्यापासून ना माझं लाईफ खूप। तारा, तुझ्याशी नंतर बोलते। हा तारा, तुझं काय सुरू आहे? काही नाही, जरा फ्रेंडशी बोलत होते। काय झालं? हे बघ, ह्या घरात आजपर्यंत मी खूप अन्याय सहन केलाय, जे मी डिझर्व करते त्यापेक्षा खूप कमी मिळत आलंय मला, पण मी पेशन्स ठेवला। मी म्हटलं एक ना एक दिवस येईल की मी जे डिझर्व करते मला ते मिळेल, पण आता तर हद्दच झाली। या घरात सारंग बद्दलचं फेवरेटिझम वाढतच चाललंय। नेमकं काय झालंय? ऑफिसची एक खूप मोठी कॉन्फरन्स आहे, तिकडे सारंग आणि त्या मूर्ख मुलीला पाठवतात। आम्ही सगळे काय करतोय मग ऑफिसमध्ये? मग त्यात काय? आता काय मी बिझनेसचं पण काम करू का? असं म्हणाले मी तुला। तारा, मी काय म्हणते तू नीट ऐक, अंडरस्टँड इट। त्या मूर्ख मुलीला आणि सारंगला कॉन्फरन्सला पाठवलं जातंय, आणि त्यानंतर कुलदैवताचं दर्शन करायला जाणार आहेत ते, हे मूळ कारण आहे, कळतंय? अगं लग्न तर तुझं पण नवीन नवीन झालं ना,
तू पण नवीन नवरी आहेस, मग तुला आणि सोहमला का नाही पाठवत आहेत? करेक्ट आहे तुमचं. पण मग हे सगळं बोलत असताना तिथे सोहम होता का? ऑफकोर्स होता, पण त्याला काय, सारंग दादा जात असेल तर त्याला काहीच अडचण नाही. हे तो स्वतः बोलला का तिथे? तारा, प्रत्येक वेळेला बोलून दाखवणं गरजेचं आहे का? बॉडी लँग्वेज कळतं ना तुझ्या नवऱ्याच्या. यार, मी का लग्न केलं अशा माणसाबरोबर तेच कळत नाहीये मला. दीर आणि भाऊ म्हणून त्याला त्याची कर्तव्य कळतात ना, मग नवरा म्हणून का कळत नाही? आता बाद झालं. मी ना त्या सावलीचे लाड आता नाही सहन करू शकत. काळजी घे स्वतःची. हं? रडत बसायचं नाही, एकटं एकटं राहायचं नाही. हं? घरातल्या सगळ्यांची सुद्धा काळजी घे, जी तू घेशीलच. हो आई, तुम्ही अजिबात काळजी करू नका. अरे ऐश्वर्या, मी नसताना तू घर उत्तम सांभाळतेस, यावेळेस सुद्धा तसंच कर. डोंट वरी मॉम, तुम्ही निवांत मुंबईला जा, सगळं काम उरकून या. घर आणि ऑफिसकडे मी लक्ष देईन. थँक्यू. नाही तू पण चाललाय सोबत फिरायला? हॅपी जर्नी. मी हे घर सोडून चालले. तर हा काय मूर्खपणा आहे? घर सोडून चालले म्हणजे? हा मूर्खपणा नाहीये सोहम, ह्याला सेल्फ रिस्पेक्ट म्हणतात. आणि अजून तरी माझा स्वाभिमान जिवंत आहे. तारा, पण झालंय काय? काय झालंय? ह्या घरात आल्यापासून मी रोज बघतेय, दरवेळेला प्रत्येक गोष्टीत या घरात फक्त सारंग आणि सावलीलाच महत्व दिलं जाते. आत्ताच उदाहरण घ्या ना, मंगळागौरीच्या कार्यक्रमात सुद्धा प्रत्येक बाईच्या तोंडी देखील फक्त सारंगची बायको, सारंगची बायको हेच ऐकू येत होतं. आणि आता काय ऐकते? ही कुलदैवताच्या दर्शनाला जायला फक्त सारंग आणि सावलीला सांगितलंय. का? आमचं पण नवीन लग्न झालंय, मी पण या घराची नवीन सून आहे, मग माझा विचार का नाही केला? अरे अगं तसं नाहीये, तुला त्यांचा ऍक्च्युअल प्लॅन माहित नाहीये त्यामुळे माहितीये तिथे कॉन्फरन्स येते. पण आता तूच सांग ना मला, की कुलदेवतेच्या दर्शनाला जायला जर सारंग आणि सावलीचा विचार केला जातोय, तर मग आपला का नाही विचार केला जातोय? आहे तुझ्याकडे उत्तर? नाही ना? कसं आहे ना सोहम, इथे प्रत्येक गोष्टीत फक्त सारंगला पुढे केलं जातं, आणि जिथे सारंग आहे तिथे सावली आलीस. मला कळलंय या घरात माझी काहीच व्हॅल्यू नाही, आणि माझी सोड रे, या घरात तुझी काही व्हॅल्यू आहे की नाही? का आयुष्यभर फक्त सारंग सावली हेच करत बसणार आहेस? सा